शरीर संपत्ती ही सगळ्यात मोठी संपत्ती आणि ही संपत्ती आपल्याला जी आहे ती थोडं थोडं करून थोडं थोडं रोज वाढवायची आहे आणि ही वाढवल्यावर नंतर हीच संपत्ती आपल्याला कामाला येणार आहे. भारी बोलतो ना मी. तर बघूयात करायचं काय आपल्याला. एक एक्सरसाइज सांगतो, एक सोपी एक्सरसाइज सांगतो ज्याच्याने पूर्ण बॉडीचं जे आहे ते काम चालू होईल पूर्ण इथून ते इथपर्यंत. तर बघूयात उशीर न करता कसं करायचं ते. त्याच्या आधी चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा. त्यांना एक्सरसाइज योगाची गोडी लावा, कारण की खूप छान आहे, खरंच खूप छान वाटतं. जेव्हा तुम्ही करता ना, करा आणि मग मला सांगा काय वाटतंय ते. तर बघा करायचं काय आपल्याला. सर्वप्रथम उजवा जो पाय आहे तो पुढे घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर हात जो आहे तो वरती घ्यायचे, दोन्ही हात. माझा डावा पाय मागे, हात जो आहे तो वरती घ्यायचा, इनहेल करायचं. मग नंतर जो पाय मागा आहे तो वरती इथं एक, ठीक आहे, रिलॅक्स मागं. त्यानंतर श्वास सोडत हळूवारपणे आपल्याला जायचंय खाली. राईट जो लेग आहे तो मागच्या बाजूला आणि हे बघा अशा प्रकारे श्वास घेत आपल्याला परत पुढे यायचं, तोच पाय मागं आणि वरती, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या एक्सरसाइजचे 20 करायचे. पण तुम्ही काय करा, 10 पासून सुरुवात करा. 10 पासून सुरुवात केल्याने काय होईल, हळूहळू आपण पायरी ते पायरी वरती जाऊ, मग 20 करू. काय होईल की तुम्हाला पण तुमच्यावर कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही करत राहाल. तर मी दुसऱ्या पायाने परत पुन्हा एकदा दाखवतोय. बघा करायचं काय. आता पाय चेंज करायचं, दुसरा पाय. हा पाय जो आहे तो आपल्याला वर घ्यायचा. बघा कसं इनहेल करायचं, एक्सेल टच केला, त्याच्यानंतर श्वास सोडत हळूवारपणे मी खाली गेलो. त्यानंतर दुसरा पाय मागं आणि वरती घेतला, श्वास सोडत तो पाय जो आहे तो पुढे घेतला आणि वरती, ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांना. सोपी आहे. तुम्ही काय करा, पॉज करून एक्सरसाइज पॉज करून बघा तुम्ही कसं आहे काय ते आणि करा. खूप छान आहे आणि अतिशय इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. पूर्ण बॉडीची एक्सरसाइज जी आहे ती याच्याने होती. मी काय म्हणतो, 10 नाही जमत ना, 5 करा. 5 पासून चालू करा, पण करा. माझी हात जोडून तुम्हाला तीच विनंती आहे, कारण की येणारे दिवस खूप वाईट आहेत आणि तुम्ही करा प्लीज प्लीज प्लीज. आणि चॅनलला पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही माहिती पोचवा, सगळ्यांपर्यंत पोचवा.